श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. मागे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी 1.5 दिवसाचा गणपतीला आणलं जातं आणि गणेशोत्सव साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी 3 वेळा अवतार घेतला होता. पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला, त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने कार्यरत असतात. या वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार 12 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5:44 सुरू होणार असून मंगळवारी म्हणजे 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:41 असणार आहे. उदय तिथीनुसार 13 फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल. गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर जे आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची. आपल्याला काय करायचं, गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला एक तामणामध्ये घ्यायचं आणि त्याला आपल्याला अभिषेक घालायचा आहे. तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात किंवा पंचामृताने घालायचं आहे. आपल्याला काय करायचं, 11 पळी आपल्याला गणपती बाप्पांवर पाणी हे अर्पण करायचं. प्रत्येक पळी जे आपण पाणी अर्पण करतील तेव्हा आपल्याला ओम विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गणपते नमः या मंत्राचा जप करत करत हे पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे म्हणजे ह्याला तीर्थसुद्धा म्हणू शकतात, हे आपल्या मुलांना आवर्जून आपल्याला प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि म्हणूनच जे आहे आपल्याला गणपती बाप्पांची गणेश जयंतीच्या दिवशी विशेष सेवाही करायची, पूजाही करायची आणि त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. माघ महिन्यामध्ये येणाऱ्या या गणेश चतुर्थीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी, सर्व विघ्न, सर्व संकट, नजर दोष, करणी बाधा, इडापिडा सर्व दूर होऊन आपले 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणतील. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्यामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही. आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरात पैसा तर येतोय पण आलेला पैसा हा स्थिर राहत नाही. तर जी ही अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त होण्याकरता, त्याचबरोबर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता आपल्याला काही उपाय देखील करायची गरज लागते. कारण काय होतं ना, आपल्या घरामध्ये जसं वास्तू दोष असेल किंवा पितृदोष असेल किंवा आपल्याला एखादी आपली ग्रहदशा चांगली नसेल, आपल्याला नजर लागली असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे ह्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी जे आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे, त्यामुळे आपल्याला सर्व दोषांपासून मुक्तताही मिळणार आहे. पण मी आवर्जून सांगेन, जर तुम्हाला शक्य असेल तर उद्याच्या दिवशी जे आहे तुम्ही पवित्र गंगेमध्ये जाऊन आवर्जून स्नान करा. असं केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते.
पण कसं असतं, हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच जे आहे आपल्याला हे असे उपाय घरच्या घरी करायला लागतात, ज्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे मिळत असतं. तर उद्या आपल्याला जे सकाळी लवकर उठायचं आणि लवकर उठून जे आपल्याला आंघोळीला पाणी काढायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पंचामृत टाकायचं आहे. पंचामृत टाकून जर आपण आंघोळ केली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळते, पण त्याचबरोबर आपली इच्छापूर्तीसुद्धा होते. त्याचबरोबर आपल्याला आवर्जून गंगाजल हे पाण्यामध्ये टाकायचं आहे, कारण जर आपण गंगाजल टाकून स्नान केली तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. आणि त्याचबरोबर आपल्याला आवर्जून चिमूटभर काळे तीळ देखील आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत, कारण मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या दरम्यान येणाऱ्या प्रत्येक सणामध्ये जे आहे तिळाचा वापर हा आवर्जून केला जातो. आणि काळे तीळ टाकून जर आपण स्नान केली तर आपल्याला पितृदोषापासून मुक्तताही मिळते. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या अडचणी ह्या कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते. आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते, शांती मिळते. आणि असं म्हटलं गेलेलं आहे गरुड पुराणामध्ये की जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा आपले पित्र हे आपल्या अवतीभोवती असतात आणि जेव्हा अशा विशेष तिथीला काही आपण विशेष वस्तू टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्यावर असणाऱ्या पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. आंघोळ करायची पण एक विशिष्ट पद्धत असते. सगळ्यात पहिला एक मग पाणी आपल्याला आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे, एक मग पाणी आपल्याला आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण आंघोळ ही करायची आहे. आणि आंघोळ करताना आपल्याला निरंतर ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः ह्या मंत्राचा निरंतर जप करत करत जे आपल्याला आंघोळ ही करायची आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हा वस्तू टाकतो आणि त्याचबरोबर निरंतर मंत्रोच्चार करतो तर त्यामुळे जे आहे आपल्या शरीराबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते. आणि पवित्र मनाने आणि पवित्र तनाने केलेली प्रत्येक पूजा जी आहे ती नेहमी आपल्याला फायदा हा देऊन जात असते. आणि म्हणूनच जे आहे अशा विशेष तिथीला आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हा काही वस्तू टाकून स्नान ही करायची असते. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ह्याच्याबद्दल माहिती पडेल आणि प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.